त्या ठिकाणी जिथे आलो ना तिथे त्यांचे कर्मचारी आहेत, तर ते आपल्याला काही माशांबद्दल माहिती देत आहेत. आता आम्हाला पिरान्याबद्दल माहिती दिली. आपल्याला मूवीमध्ये वगैरे दाखवले की ते समुद्रामध्ये वगैरे असं आहेत. तर त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ॲमेझॉनचं जे खोरं आहे म्हणजे नदीपात्र आहे, तर त्या नदीपात्रामध्येच आढळतात आणि ते ग्रुपने अटॅक करतात. म्हणजे इंडिव्हिज्युअली कोणी अटॅक करत नाही, एकच भक्ष्य निवडतात आणि त्या भक्ष्याला ते ग्रुपने संपवण्याचा प्रयत्न करतात. अशी त्यांची ही स्ट्रॅटेजी आहे अटॅक करण्याची. तर प्रकाश वाडकर हे दादा आहेत आणि ते आता आपल्याला थोडीफार माहिती देतील. इकडचे जे मत्स्यालय आहे, इकडचे जे मासे आहेत, तर त्याच्या संदर्भातली जी काही माहिती आपल्याला मिळेल ती आपण त्यांच्याकडनं घेणार आहोत. हा फ्लावर हॉर्न आहे. आपण फ्लावर हॉर्न ओके. आपण सिंगलच असतो, म्हणजे फायटर मासा आहे, ॲग्रेसिव्ह. दुसऱ्या इतर ग्रुपमध्ये राहत नाही, सिंगलमध्ये राहतो. समजलं. हा आपल्या हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्रानुसार याला आपल्या घरामध्ये ठेवलं जातं. असं म्हणतात की त्याचा जो हॉर्न आहे डोक्यावरचा, तो एखाद्याच्या घरामध्ये किंवा एखाद्याच्या घरी फिश टँक असेल त्याच्याकडे असेल आणि तो हॉर्न त्याचा वाढत जाईल तर त्याला भरभराट होते असं म्हणणं आहे. म्हणून त्याला रिच अँड प्रॉस्परिटी म्हणजे भाग्याचं आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. हे क्रेफिश आहेत. आपण गोड्या पाण्यातील कोळंबी म्हणू शकतो याला. ओके. प्रॉन हे बहुतांश तुम्हाला युरोप प्रांतामध्येच आढळतात, जास्त करून स्कॉटलँडच्या नदीमध्ये बऱ्याच प्रमाणात आढळतात. हे ॲग्रेसिव्ह पण असतात. त्यांचं टेम्परेमेंट जो आहे ॲग्रेसिव्ह पद्धतीचं आहे. समजलं. फायटर आहे. ही प्रजाती जी आहे 150 दशलक्ष वर्ष सर्वात जुनी पृथ्वीवरची ही प्रजाती आहे. म्हणजे अगदी डायनोसॉरच्या काळापासूनची असणारी प्रजाती पृथ्वीवर आहे. हे मोल्ड करतात म्हणजे काठ सोडतात. ओके. म्हणजे सापासारखं. साप कसा काठ सोडतो तसं हे काठ सोडतात आणि परत त्यांच्या अंगावर काठ येते. समजलं. फाईट करताना हे त्यांची नांगी आहेत ना, हे नांगी त्यांचे तुटतात सुद्धा, पण ते परत काही दिवसांनी परत रिप्रोड्यूस होते, परत येते. समजलं. त्यांची आयसाईट एवढी छान असते की आपल्याला ते समोरून बघतात. ते बघा आता होय मला बघतोय तो. होय नाही, तुमच्यावर अटॅक करायला येतो. तेच म्हणजे पकडायला. गोड्या पाण्यातील सगळ्यात मोठा असणारा हा मासा आहे. जवळजवळ 15 फुटापर्यंत याची लांबी होते. हा जो आहे हा गोड्या पाण्यातील सगळ्यात मोठा मासा तुम्ही याला म्हणू शकता. आरापायमा. हा 15 फुटापर्यंत. हा काही वेळ म्हणजे 24 तास सुद्धा पाण्याच्या बाहेर सुद्धा राहू शकतो. ओके. विदाउट वॉटर. अरे बापरे. आता जस्ट आपण जे बघितलं ग्राउंड फ्लोअरला जे आपण गोड्या पाण्यातील मासे आणि सिक्लेट जातीच्या माशांची माहिती घेतली. ओके. आता आपण आलो आहे फर्स्ट फ्लोअरवर. तर फर्स्ट फ्लोअरवर सुद्धा तुम्हाला 2 कॅटेगरीमध्ये मासे बघायला मिळतात. एक आहे तो आपला एरिया जो आहे हा प्लांटेड सेक्शन आहे, म्हणजे जो प्लांटेड वनस्पतीजन्य ॲक्वेरियम तुम्ही इथे बघू शकता. आणि दुसरे जे आहेत ॲमेझॉन ॲक्वेरियम म्हणून आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही जायंट फिशेस जे ॲमेझॉन नदीमध्ये आढळतात ते त्यांची माहिती तुम्ही बघू शकता किंवा ते मासे तुम्ही इथं बघू शकता, ॲक्वेरियम बघू शकता. तर चला आपण सर्वात पहिलं प्लांटेड ॲक्वेरियमची माहिती घेऊया. प्लांटेड ॲक्वेरियमसुद्धा आपण 4 याच्या ग्रुपमध्ये क्लासिफाईड केलेला आहे. ज्याच्यामध्ये जो पहिला आहे हा जंगल ॲक्वेरियम आहे. त्यानंतर डकस्टाईल ॲक्वेरियम आहे. पुढे त्याच्यावर अवागुनी ॲक्वेरियम आहे. आणि चौथा जो आहे बेलोड्रम ॲक्वेरियम आहे. त्याच्यामध्ये जो पहिला आहे हा जंगल ॲक्वेरियम. जंगल ॲक्वेरियममध्ये तुम्ही अगदी बघू शकता याच्यामध्ये दाट झाडी आहे. त्याच्यामध्ये पूर्ण गडद अशी प्लांटेशन झाडं वनस्पती लावलेल्या आणि त्या अशा दाट झाडींमध्ये असणारे हे लाईव्ह बॅरियर फिश, यांना लाईव्ह बॅरियर फिश म्हणतात. याच्यामध्ये जवळजवळ 3 ते 4 प्रकारचे मासे आहेत. यामध्ये गप्पी आहे, माऊली आहे आणि प्लॅन्टी असे 3 ते 4 प्रकारचे मासे आहेत. लाईव्ह बॅरियर फिश यासाठी महत्त्वाचे आहेत की हे मासे तुम्हाला अंडी बाहेर देत नाही, तर हे अंडी आपल्या पोटामध्ये ठेवतात आणि जसे पिल्लं होतील तसे डायरेक्ट पिल्लं बाहेर सोडतात. ओके. समजतात. यांची छोटी छोटी पिल्लं तुम्ही या ग्रासमध्ये तुम्ही बघू शकता. टायनी जे मासे आहेत हां छोटे आहेत. जसं त्यांना सिक्युअर वाटेल तसं ते या गवतातून या झाडीतून बाहेर येतात आणि नंतर फिरू लागतात. डकस्टाईल ॲक्वेरियम आहे. डकस्टाईल ॲक्वेरियममध्ये तुम्हाला बघू शकता याच्यामध्ये एकही झाड याच्यामध्ये वस्तूचा वापर न करता अगदी गार्डनिंग टाईपमध्ये तुम्हाला हा ॲक्वेरियम बनवलेला आहे. याच्यामध्ये दगड, लाकूड किंवा
कोणतीही वस्तू न वापरता पूर्ण अगदी गार्डनिंग टाईप प्लेन असं गार्डनिंग टाईप बनवलेलं आहे. याच्यामध्ये हे स्मॉल तुम्ही मासे छोटे छोटे मासे जे बघतायत यांना म्हणतात टेट्रा फिशेस. समजलं. याच्यामध्ये एक तुम्हाला ट्रान्सपरंट मासा तुम्ही बघू शकता. अगदी तुम्हाला फुल्ली ट्रान्सपरंट मासा तुम्हाला बघायला मिळतो. याला एक्सरे, काही ठिकाणी एक्सरे फिश सुद्धा म्हणतात. कलर्स पण आहे त्याच्यामध्ये जे हे मासे बघताय तुम्ही, हे रेडियंट कलर मासे जे दिसत आहेत, अगदी काजव्यासारखे चमकणारे मासे जे आहेत यांना म्हणतात निऑन टेट्रा अँड कार्डिनल टेट्रा. याच्यामध्ये हे दगड आहेत, हे सुद्धा दगड सुद्धा तुम्हाला वेगळ्या पद्धतीचे दगड आहेत, म्हणजे नॉर्मल दगड नाही आहेत ते. याच्यामध्ये होको रॉक आहे, लावा रॉक आहे आणि एलिफंट स्किन रॉक आहे. ओके. अशामुळे तो अगदी डार्क कलर ब्लॅक शेडमध्ये ते दगड घेतलेले आहेत. त्याच्यामुळे रेडियंट टाईप कलर मासे असल्यामुळे हे उठून दिसतात. हा एक आपला ॲक्वेरियम जो आहे याला बेलोड्रियम ॲक्वेरियम म्हणतात. समजलं. भारतातला हा युनिक प्रकारचा जो ॲक्वेरियम आहे जो तुम्हाला कुठल्याही ॲक्वेरियममध्ये असा ॲक्वेरियम तुम्हाला बघायला मिळणार नाही. ॲक्च्युअलमध्ये आपण हे एक व्हर्टिकल गार्डन बनवलेलं आहे आणि हे कम्प्लिटली गार्डन जे तुम्हाला दिसतंय हे पूर्ण स्पॉन्जमध्ये बनवून घेतलेलं गार्डन आहे. यामध्ये हा जो खाली फिश टँक जो तुम्ही बघताय, या फिश टँकचं पाणी आपण पंप करून वर घेतो झाडांवर आणि तेच पाणी परत तुम्हाला थेंबातून स्प्रिंकली या फिश टँकमध्ये रिटर्न येईल. असा हा रिसायकल प्रोसेस थ्रूआउट म्हणजे 24/7 आज चालू असतो. ॲक्च्युली काय तर जे हा फिश टँक जो तुम्ही बघताय, या फिश टँकमध्ये मासे आहेत आणि या माशांची होणारी वेस्ट, या पाण्यामुळे होणारं जे शिरवाळ आहे हे सगळं पंप करून वर जातं. या झाडांवर ते पडतं. त्यामुळे झाडांना त्याचं खत मिळतं. त्यामुळे झाडांना वेगळं फर्टिलायझेशन करायची काही आवश्यकता पडत नाही. थेंबातून क्लिअर पाणी जे आहे हे तुम्हाला परत रिटर्न या फिश टँकमध्ये येतं. अशा प्रकारे या फिश टँकमधला जो अमोनिया आहे तो गायब होऊन जातो आणि क्लिअर ऑक्सिजन याच्यामध्ये बाकी राहतं, जो माशांना पूरक आहे. समजलं. हा मासा जो बघता तुम्ही हा एंजल फिश आहे. समजलं. हा आपल्याकडे याचं ब्रीडिंग भारतामध्ये होत नाही तर आपण हा इम्पोर्ट करतो बाहेरून. ओके. त्यानंतर आणि हा एकमेव मासा जो आहे आपला इंडियन मासा आहे, ज्याला आपण पॅनासॉनिक बार म्हणतो. ऑरिजिनल. हां, पॅनासॉनिक बार. समजलं. आणि हा आपल्याला बहुतेक मासा जो आहे आपल्या केरळच्या नदीमध्ये आपल्याला आढळतो आणि हा मासा आपण बाहेर एक्सपोर्ट करतो. ओके. नाही. प्लांटेड ॲक्वेरियम आत्ताच आपण बघितलं. त्यानंतर आपला हा एक वेगळा प्रकार आहे आणि हा पण एक युनिक ॲक्वेरियम आहे ज्याला आपण ॲमेझॉन ॲक्वेरियम म्हणतो. ज्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे लार्जेस्ट आणि बिग जायंट फिशेस तुम्हाला बघायला मिळतात जे ॲमेझॉन नदीच्या पात्रामध्ये बहुतांश आढळतात. त्यातला हा आहे पाकू पिराणा आहे. पाकू पिराणा हे व्हाईटवाले जे मासे बघता तुम्ही याला म्हणतात पँगाशियस शार्क फिश. ओके. त्यानंतर हे जायंट रेड टेल कॅटफिश आहे. हे बघा, हे जे आहे जायंट रेड टेल कॅटफिश. ॲलिगेटर गार फिश. त्यासारखा दिसणारा मासा. हे व्हाईट पिराणा आहेत किंवा याला अल्बिनो पिराणा म्हणू शकतो आपण. हा ॲक्वेरियम युनिक याच्यासाठी आहे की आपण तुम्ही बघू शकता याच्यामध्ये हे जे लाकूड जे आहे हे लाकूड ॲक्वेरियममधून डायरेक्ट असं बाहेर ओपन आलेलं आहे. ॲक्च्युअलमध्ये आपण एक 3D फील देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे ॲक्वेरियम ह्या ग्लासच्या वर आपण हे पेस्ट केलेलं आहे काही भाग, पण समोरून बघताना असं वाटतं की एक सलग बाहेर आल्यासारखं. हे जे प्रकार जे आहेत अशा ॲक्वेरियममुळेच KSR ग्लोबल ॲक्वेरियम हा भारतातील युनिक ॲक्वेरियम असा म्हणू शकतो. नाईस. छान, खूप छान. पिराणा जो आहे हा 1 मीटरपर्यंत मोठा होणार. समजलं. याच्यापेक्षा अजून 1 मीटर. 1 मीटरपर्यंत मोठा होतो. ओके. समजलं. याची लांबी. हे जे पँगाशियस शार्क फिश आहेत ॲक्च्युली शार्क नाही आहे, कॅटफिशची प्रजाती आहे, पण शार्क सारखे दिसते म्हणून त्याला शार्क म्हणतात. समजलं. हे सुद्धा 8 ते 9 फुटापर्यंत मोठे होतात. त्यानंतर ॲलिगेटर गार हा आता सध्या 3.5-4 फुटाचा आहे आपल्याकडे, पण 10 फुटापर्यंत मोठा होतो. हे जायंट रेडटेल कॅटफिश 1.25 मीटरपर्यंत मोठे होतात. त्याला जायंट याच्यासाठी म्हणतात की ते आपल्या साईजचा मासा एक खाऊन उभं राहतात म्हणून त्याला जायंट रेडटेल.
पण दादा यांना फिडिंगसाठी वगैरे म्हणजे मासेच देता तुम्ही? मासे, चिकन, प्रॉन्स. ओके. याच्यासाठी वगैरे मोठी डोकं. जसं जसं ज्या ज्या माशाची रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे त्याचं खाद्य असतं. कार्निवरच आहे. ओके. म्हणजे फुल्ली नॉन व्हेजिटेरियन मासे. ओके. त्यातले हे जे पिराना आहेत ना, हे ओमनीवरच म्हणू शकतो. म्हणजे दोन्ही याच्यामध्ये म्हणजे व्हेज पण जातात ते आणि नॉन व्हेज पण जातात. म्हणजे ज्यावेळी नदीमध्ये असतात तर नदीमध्ये झाडांवरची फळं असतात, त्यांच्या बिया वगैरे असतात, ते सुद्धा ते खाऊन राहू शकतात. ओके. म्हणून त्यांना ते ओमनीवरच म्हणतात. पण बाकीचे इतर जे आहे ते फुल्ली कार्निवरच आहे. ओके. म्हणजे नॉन व्हेजिटेरियन व्हेजिटेरियन. आपण एक वेगळा एक आर्ट गॅलरी टाईप बनवलेला आहे. ओके. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे पेंटिंग्स वेगवेगळ्या शेल्सपासून म्हणजे वेगवेगळ्या शिंपल्यापासून तयार केलेले पेंटिंग्स आहेत. अगदी रेडियम कलर टाईपमध्ये आहेत. युनिक पेंटिंग्स आहेत बघू शकता.